आजचा दिवस होता गुरुवारचा आणि आज तारीख होती 13 जून 2024 आणि अर्थातच आज होती आपल्या निफ्टीची विकली एक्सपायरी. आणि आता ह्या निफ्टीच्या विकली एक्सपायरीमध्ये आपण बघितलं असेल काय झालं का सोमवारपासून मार्केट आहे त्याच रेंजमध्ये आहे, कुठेही काय मुवमेंट होत नाही. पण खरी मुवमेंट होत आहे ती फक्त साधारणतः सेक्टर वाईज. आणि त्याच्यामुळे आपण काय करत असतो का फक्त आपण कॅशमध्येच आपण स्टॉक मी तुम्हाला घेण्यासाठी मी सांगत नाही का मी ते स्वतः घेतो आणि मी घेतलेले आहेत असं तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्हाला मी कोणते शेअर्स घेतलेले आहेत आणि त्याचं टार्गेट काय असणार आहे आणि त्याची बाय प्राईस काय असणार आहे ती जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्याला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला लिंकची सुद्धा गरज नाही आहे. आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला फक्त आपल्या टेलिग्रामवरती जायचं आहे. हे माझ्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे ना फक्त ते नाव आपण त्याला टाकायचं आहे आणि तो जो चॅनल आहे तो चॅनल माझा पब्लिक आहे, आपण कोणाकडनंही पैसे घेत नाही आणि त्याला आपण जॉईन करायचं आणि तुम्हाला कळेल का मी कोणकोणते शेअर्स घेतलेले आहेत ते. इतकं साधं सरळ सोपं आहे. आणि जर कोणाला ते शक्य नसेल तर त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, पण आपण त्यात 2 लिंक दिल्यात. आणि त्याच्यात पहिली लिंक कशासाठी का ती फक्त त्या चॅनलवरती मलाच फक्त काही पण साधारणतः त्याच्यामध्ये मेसेज करता येतात. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती जो साधारणतः आपला ग्रुप आहे म्हणजे ज्या ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलेला असेल आणि त्या लोकांचा जो ग्रुप आहे ते लोक एकमेकांमध्ये चॅटिंग करू शकतात. आता एकंदरीत बघा, आता मी काल एक साधारणतः व्हिडिओ बनवला होता जो आपला त्याला काय म्हणतो आपण हे आपल्या निफ्टी बँक निफ्टीच्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवला होता. आणि लोक काय काय इतके साधारणतः विचित्र म्हणजे आपण काय म्हणू त्यांना का त्यांच्यावालं नेमकी त्यांची मती कुठं मार खाते का डोकं कुठं जाते काय कळत नाही. आणि आता बघा एकंदरीत आपण कुठलेही कुणाकडनं पैसे घेत नाही आणि मी कोणाला घे सुद्धा म्हणत नाही. आणि मी फार क्लिअर कट एकदम आपण डिस्क्लेमर टाकत असतो का मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला घ्या म्हणत नाही. हा पूर्णपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे आपला एज्युकेशनल असतो. तरीसुद्धा एक कोणतं तरी दीपक निकम नावाचा एक साधारणतः व्यक्ती आहे का मुलगा आहे का काय माहीत नाही मला, आणि त्यांनी कॉमेंट टाकलेली आहे का त्यांनी अशी कॉमेंट टाकली का भुरट्या म्हणून. आता पहिली गोष्ट अशी आहे का याच्यातून त्यांच्यावाले संस्कार दिसतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मी कुणाकडनं 1 रुपयासुद्धा घेत नाही आणि त्याच्यामुळं भुरटेपणाचा काही आपल्याला संबंधच नाही. आणि आपल्याकडे असं म्हणतात ना एकंदरीत असं म्हणतात का चोराच्या मनामध्ये चांदणा असा तो प्रकार असू शकतो. आता किंबहुना त्यांनी कुठेतरी भुरटेगिरी केलेली असेल आणि त्याच्यामुळे त्यांना तो शब्द आठवला असेल. मग त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं का बाबा आपण हे कॉमेंट्स आहे त्या कॉमेंट्स आपण डिजेबल करावे का. पण कसं आहे का नेमकी लोकांच्या काय काय प्रतिक्रिया येतात ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे. पण ठीक आहे तुम्ही कॉमेंट्स करा, पण त्या कॉमेंट्स आपल्या सुसंस्कृत भाषेमध्ये असले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी कुणाला फोर्सच करत नाही का तुम्ही घ्या म्हणून. आणि परत आणखी दुसरी गोष्ट का म्हणजे आपण कुणाकडनं 1 रुपया घेत नाही आणि त्याच्यामुळे हे आपण असं साधारणतः काय म्हणतो आपण त्याला भुरटेगिरी वगैरे करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि परत ज्याला असं वाटत असेल ना तर अशा लोकांनी आपला चॅनल पण बघू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू नका. आपलं जे काय म्हणतो ना मी का एकंदरीत माझं पोटपाणी वगैरे का याच्यावरती चाललं काय असं काही नाही आहे का म्हणजे माझा यूट्यूब चॅनल चालला तरच माझं घर चालेल असं काही नाही. हा टाईमपास म्हणून मी करतो फक्त का त्यातून माझी पण रिव्हिजन होते, त्याच्यातून माझं पण नॉलेज वाढतं आणि त्याच्यातून माझा पण अभ्यास होतो आणि परत समोरच्याला पण जर काही घेता आलं तर तो पण त्यातून काहीतरी घेऊ शकतो. हा फक्त एवढा साधा सरळ उद्देश याच्यातला आहे. आणि याच्यातून पैसे कमवायचा काहीही उद्योग जो काय म्हणतो आपण काही माझा उद्योग पण नाही आणि तसा काय उद्देश पण नाही. ठीक आहे भेटतात पैसे इतके पण काय भेटत नाही आहेत, पण आता एकंदरीत आता त्याच्यावरती मला विचार करावा लागेल. ओके ठीक आहे. आता ते एकंदरीत आपण तो विषय आता थोडासा आपण कसं होतं का जर आपण समजा इतकं जर आपण चांगलं काम केलं, आपण एवढ्या प्रामाणिकपणे जर आपण काम केलं आणि जर समजा एखाद्या आपण मॅनरलेस माणसानं म्हणूया जर समजा अशी काही कॉमेंट्स टाकली तर ते शेवटी माणसाला इथं थोडंफार आपल्याला कारण कसं असतं आता माणूस जो मार्केटमधला शेअर मार्केटला माणूस हा कसा असतो तो भावनिक असतो. जर तुम्ही घेतलेला जर समजा शेअर तुमचा खाली गेला तर माणसाला जरा थोडं इथं लागतं ना. आणि म्हणून तो माणूस कुठलाही माणूस शेअर मार्केटमधला हा सेन्सिटिव्ह असतो आणि मग आता तो सेन्सिटिव्ह असल्यामुळे जरा थोडंसं मनाला वेदना होतं. ओके ठीक आहे. आता बघा एकंदरीत आजचा जो आपण साधारणतः बघितला असेल म्हणजे आता काल रात्री फेडची साधारणतः मीटिंग झाली, त्यांचे मिनिट्स आले. आपल्याकडे पण काल महागाई वगैरे कमी झालेली आहे, आपला डाटा IIPचा चांगला आलेला आहे. आणि जे फेडचं साधारण आपण बघितलं असेल तर फेडचं काय चाललं काही कळत नाही. आता एकंदरीत बघा आता ह्या वर्षाच्या सुरुवातीला ते आधी म्हटले होते 4 वेळेस रेट कट होतील, नंतर 3 वेळेसपर्यंत आले, आता 2 वेळेसपर्यंत आले, आता म्हणतात 1 वेळेस रेट कट होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षीचा त्यांनी अंदाज दिलाय का 4 वेळेस
पण आता पुढचं कोणी बघून घेतलं. फेडचा हा फेडवरती आपण भरोसा ठेवू शकत नाही. याचं कारण आपण जर विचार केला ना तर फेडचं काहीही खरं नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती आपण काही विश्वास ठेवायचा नाहीये. आणि मग ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचे बॉन्ड यील्ड वगैरे आपण बघितले असेल. मी काल रात्री बघितले, जवळ 2-2.5% बॉन्ड यील्ड पडले होते आणि त्याचा डाव जोन्सवरती इतका काही परिणाम झालेला नाहीये. आणि पण इथं जर आपण आपल्या पातळीवरती बघितलं तर आपल्याकडं महागाई गेल्या 3 महिन्यापासून 5%च्या आतमध्ये आपल्याकडं जी काय आहे साधारणतः खाली आलेली आहे महागाई. आणि आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की आपला जो डाटा आहे ना, IIP डाटा, तो आपला चांगला आलेला आहे. म्हणजे जी आपली साधारणतः ग्रोथ आहे ती आपली ग्रोथ आता सध्या आपली 5% चालू आहे. आपण जर समजा एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर ती साधारणतः 4.60 होती. आता ती आपली साधारणतः ग्रोथ आपली ती साधारणतः मे महिन्यामध्ये झालेली 5%पर्यंत. आणि म्हणजे काय, हे एकंदरीत आपल्यासाठी साधारणतः म्हणूया आपण ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. आता मग आपण बघूया का नेमकी आज आपण कोणकोणते शेअर्स आपण घेतलेले होते. आता एकंदरीत बघा, त्याच्याकरता मला बघावं लागेल. बघा आता मी एकंदरीत आज आपल्यासाठी BPCLचा शेअर्स मी साधारणतः घेतला होता. 616 रुपयाला घेतला होता. 620 रुपये टार्गेट होतं. 630-650 पर्यंत 3 टार्गेट आहेत. हे टार्गेट माझे शॉर्ट टर्मसाठी आहेत. कुठलाही शेअर्स घेताना मी कुठलाही साधारणतः इंट्राडेसाठी घेत नाही. मी फक्त चार्ट वगैरे बघतो. भेटले पैसे इंट्राडेमध्ये तर तो निव्वळ योगायोग समजतो. आणि आज त्यांनी जवळजवळ 620 रुपयाचं पहिलं टार्गेट पूर्ण केलं. पण अजून माझं त्याच्यामध्ये 630 ते 650 रुपयापर्यंतचं टार्गेट आहे. दुसरा शेअर्स माझा HPCL तो मी घेतलेला होता 525ला. माझं टार्गेट 540-560 होतं आणि त्यांनी 530 रुपयापर्यंतचं टार्गेट मला त्याच्यामध्ये आरामशीर दिलंय. आणि त्याच्यानंतर आपण समजा हिंदाल्कोचा जर विचार केला तर तो मी 683 रुपयाला परत घेतलेला आहे आणि माझं टार्गेट 690, 700-725 टार्गेट आहे. मी तो विकलेला नाही. आणि नंतर टाटा मोटर्स मी तो 990 रुपयाला घेतला आहे आणि आता त्याचं टार्गेट 1050, 1150, 1250 आहे. आणि टाटा मोटरची आज मार्केट संपायच्या आधी एक चांगली न्यूज आलेली आहे. आता बघा, हे आपल्याकडं गाड्यांना जे काय साधारणतः NCAP रेटिंग देतात ना, 4 रेटिंग, 3 रेटिंग, 4 रेटिंग, हे साधारणतः सिक्युरिटी टाईपचं असतं. पण आतापर्यंत आपल्याकडं ह्या गाड्यांना रेटिंग घेण्यासाठी बाहेरच्या देशात जावं लागायचं. आता ते आपल्या इथं होतंय. आपल्या इथं रेटिंग झाल्यानंतर 5 स्टार रेटिंग भेटणारी टाटा मोटर्स ही पहिली कंपनी आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला हे जे टार्गेट आहेत मी सांगितले तुम्हाला 1050, 1150, 1250, आता ते टार्गेट यायला थोडी वेळ लागेल. आणि मार्केटमध्ये एक गोष्ट अशी आहे ती आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. बघा, कुठली गोष्ट आपण समजा तूप खाल्लं तर लगेच रूप येतं का? नाही येत ना. जर आपल्याला सासू व्हायचं आहे तर आपल्याला पहिले चांगली सून व्हावं लागतं. आपले लेकरबाळ मोठे करावं लागतात आणि मग आपण चांगली सून होतो. आणि तसं आपल्याला काही लोकांना असं वाटतं की आत्ता शेअर्स घेतला वाढला का नाही, थोडं खाली गेला का लगेच लोकांचा जीव लगेच असा होतो का काय करू काय नको करू. पण आपल्याला थोडं थांबावं लागतं आणि मगच आपल्याला पैसा भेटतो. आता तसंच आपल्याला भेलच्या बाबतीत झालेलं आहे, DLFच्या बाबतीत आज झालेलं आहे. आता ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर हे आणखी एक शेअर्स मी घेतलेला होता, त्याचं नाव आहे आदित्य बिर्ला कॅपिटल. तो मी 245ला तो मी घेतला आहे 238 रुपयाला. माझं टार्गेट त्याचं 245 ते 250 रुपयाचं आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक मी शेअर्स घेतला आहे, त्याचं नाव आहे रॅमको सिमेंट म्हणून. आता तो मी घेतला आहे, याचं कारण असं आहे बघा, तो जो शेअर्स आहे तो मी घेतला आहे साधारणतः 874 रुपयाला. माझं 900 ते 940 त्याचं टार्गेट आहे. कारण त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः किती 1100 रुपयापासून करेक्शन झालेलं आहे. आणि आता पावसा पाण्याचे दिवस असतात आणि ह्या दिवसामध्ये बांधकाम वगैरे जे असतात ना ती चांगली चालू होतात. आणि अशी पण न्यूज आहे का सिमेंट कंपन्या 9-10 रुपये ह्या प्रति गोणी मागं भाव वाढवणार आहेत. आणि आता ह्या सीझनमध्ये त्यांचा जो आपण म्हणतो सेल असतो तो सेल त्यांचा चांगला होतो. आणि आता ह्या शेअर्सला बघितलं मी तर त्याला 840 रुपयाच्या खाली चांगला सपोर्ट आहे. वरती त्याला 940 रुपयापर्यंत रेजिस्टंट कुठलाच नाही आहे. आणि मी तो शेअर्स घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझं जे टार्गेट आहे ते टार्गेट माझं साधारणतः 900 ते 940 रुपयापर्यंत आहे. आता हे झालं आजचं. पण आपल्याला पाठीमागच्या याच्यामध्ये पुढं काय भेटलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. पाठीमागचा जर विचार केला तर SBI आपण घ्यायला सांगितलेला होता 838 रुपयाला आणि त्याच्यामध्ये आपलं टार्गेट होतं 845 रुपयाचं. आणि त्याच्यामध्ये ते आपलं पहिलं टार्गेट त्याचं 845 रुपयाचं पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर 875 आणि 900पर्यंत आपलं त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म टार्गेट आहे. आपण परत DLF 860 रुपयाला 12 तारखेला म्हणजे कालच घ्यायला सांगितला होता आणि त्याचं टार्गेट 880 आणि परत टार्गेट 900 रुपये. आता हे टार्गेट 880 मी का केलं तर कारण 880 रुपयाला ह्या शेअर्सला जबरदस्त साधारणतः रेजिस्टंट आहे. त्याच्यावरती जर गेला 880च्या वर तुम्हाला 940 पर्यंत हा शेअर्स आरामशीर दाखवेल. पण आज असं झालं का तो बरोबर 879 पर्यंत गेला आणि तिथून परत खाली रिवर्स आला 870 पर्यंत. 874च्या आसपास त्याची क्लोजिंग झाली. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जर 880च्या वरती गेला तर त्याला तो साधारणतः 900-940 पर्यंत टार्गेट मला आरामशीर देईल.
आणि पण आता त्याच्यामध्ये मी काही क्वांटिटी खाली 840ला पण घेतलेल्या होत्या, नंतर 860ला पण घेतलेल्या होत्या. मी नंतर 860ला घेतलेल्या क्वांटिटी मी 875ला त्याच्यातून बाहेर पडलो. अजून मी त्या क्वांटिटी ठेवलेल्या आहेत. आणि आपण काल दिलेला होता बाय करण्यासाठी आपण कोणता NMDC दिलेला होता 262 रुपयाला, तो मी घेतलेला होता. आज माझं 270 275 त्याचं टार्गेट होतं. तो 268ला मी त्याच्यामधून बाहेर पडलेलो आहे. त्याच्यातून सुद्धा पैसे मला भेटलेले आहेत. आणि आणखीन पुढे जर आपण गेलो तर मी साधारणतः दिला होता बघा 11 तारखेला मी शेअर दिला होता BEL 287 रुपयाला मी तो घेतलेला होता. आणि माझं टार्गेट 300 आणि 310 होतं. पण आज आपण बघितलं असेल का एकंदरीत बघा, मी तुम्हाला जवळजवळ 3 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं भारतीय जनता पार्टीचं जे काय आहे मंत्रिमंडळामध्ये आता जे खाते वाटप झाले त्या खाते वाटपामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. महत्त्वाची खाती परत त्यांच्याकडेच दिलेली आहेत. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला साधारणतः संरक्षण मंत्रीपद आणि किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणतो आपण, ते पद परत भाजपलाच भेटलेलं आहे. ते पद पहिल्याच मंत्र्यांना भेटलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं का रेल्वे सेक्टर, PSU सेक्टर आणि आपल्या डिफेन्स सेक्टरमध्ये खरेदी करा आणि नंतर सरकारी आपल्या कंपन्या आहे त्यामध्ये खरेदी करा. बजेटपर्यंत आपल्याला रॅली येऊ शकते. आणि आज बातमी अशी आलेली आहे का साधारणतः 22 जुलैपासून आपलं बजेट आहे ते चालू होऊ शकतं. आणि बजेटचं अधिवेशन चालू होऊ शकतं. म्हणजे तसं जे काय आहे आपलं अधिवेशन आता आपलं लवकर चालू होते, पण साधारणतः 22 जुलैला बजेट हे आपलं साधारणतः पेश केलं जाऊ शकतं. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं का डिफेन्समध्ये चांगली रॅली येऊ शकते. आणि आज आपण जर बघितलं तर बरोबर 2:45 वाजता राजनाथ सिंह यांच्याकडनं काही कॉमेंट्स आले फक्त का भारताला डिफेन्सच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर बनवणार. बाहेरच्या देशामधून आम्ही कुठलीही साधारणतः डिफेन्स सेक्टरमधली साधन सामुग्री खरेदी करायचं शक्यतो टाळणारच. आणि भारतातल्या डिफेन्स सेक्टरला आम्ही टॉपवरती घेऊन जाणार. बस तेवढीच बातमी पुरेशी होती. हा आपला जो BEL आहे ना तो 200 साधारणतः 92-93ला होता. त्याच्यामधून जो सुसाट पळाला तो 302 रुपयाचा त्याने टॉप मारला. त्याच्याबरोबर नंतर भेल पण तो बऱ्याच वेळ 300च्या आसपास रेंगाळत होता, तो सुद्धा 300 पार झाला. आपला HAL आपण बघा तो सुद्धा वाढला. नंतर BDL म्हणजे भारत डायनॅमिकमध्ये 2-3% रॅली आली. तर एकंदरीत मग या डिफेन्स सेक्टरमध्ये एकदम झूम रॅली आली. आणि आज त्यांनी जवळ 302चा टॉप मारलाय. आता माझ्याकडे जवळजवळ मी त्याच्यात 500 क्वांटिटी घेतल्या होत्या, 400 क्वांटिटी प्रॉफिट बुक केले, 100 क्वांटिटी ठेवल्या. आता त्यानंतर आपण जर साधारणतः बघितलं असेल बघा, आता एकंदरीत आता ह्या आपल्या सगळ्या बाकीच्या शेअर्समध्ये जर आपण सगळा विचार केला तर बघा मला कुणीतरी मेसेज पण केला होता का गेलचं टार्गेट काय असणार आहे. आता बघा आपण गेल 210ला बायला दिला होता, 220 225 आपलं टार्गेट होतं. काल 220 सुद्धा झाला होता, आज थोडा खाली आलेला आहे. आणि त्याच्यामुळे बघा का जर समजा एखाद्याला समजा भीती वाटत असेल ना, त्यांनी आपलं जे काय पहिलं आपलं टार्गेट असतं त्या पहिल्या टार्गेटच्या आसपास तिथून बाहेर पडलेलं कधी चांगलं. काय होतं परत नंतर आपल्याला मनाला रुकरुक राहून राहते, अरे बाबा असं झालं तसं झालं, पैसे भेटत होते पण मी बुक नाही केला. तर हे आपल्याला डोक्याला बर्डन ठेवण्यापेक्षा आपल्याला ज्या ठिकाणी थोडा प्रॉफिट भेटतो त्या ठिकाणी आपण प्रॉफिट हा बुक करायला पाहिजे. आता बघा एकंदरीत हे आज माझे असे ट्रेड होते. आज काही मी जास्त ट्रेड घेतले नाही, कारण आज तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये समजा आपण बघा संपूर्ण इंडेक्समध्ये काही एवढी मुवमेंट नव्हती. निफ्टीमध्ये दिवसभरामध्ये ऑलमोस्ट 25-30 पॉईंट वर खाली होतं. बँक निफ्टी एकदा सकाळी ओपन झाला त्याच्यानंतर जो खाली आला तो दिवसभर मायनस प्लस असाच होता. आणि जी काय साधारणतः जर्नी होती मार्केटमध्ये आज ती सगळी सेक्टोरियल होती. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला जास्त काही करायला भेटलं नाही मला. आता बघा एकंदरीतच आता हा जो आहे व्हिडिओ, आता आपला 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न असतो, पण आता तो झाला साधारणतः अनफॉर्च्युनेटली म्हणा, तो साधारणतः व्हिडिओ आता 15 मिनिटाचा होतोय. पण आता ठीक आहे, आता तुम्ही चांगले लोक आहात, तुम्ही चांगले सुज्ञ लोक आहात आणि थोडंफार माझ्या भावना समजून घ्याल. मग आता एकंदरीत जर आपण विचार केला तर बघा, तर आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमार्फत आपल्याला एक गोष्ट नक्की कळते. आणि ती गोष्ट अशी आहे का आपल्याला कुठली गोष्ट घाईघाईनं भेटत नाही. आपल्याला थोडा हा संयम ठेवायला पाहिजे. आपल्याला जे पेशन्स आहेत तर ते पेशन्ससुद्धा आपण ठेवायला पाहिजेत. आणि पेशन्स जर आपण ठेवले नाही तर मग आपल्याला काय भेटत नाही. आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे म्हणे बघा देरे हरी पलंगावरी असं काय होत नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात, थोडी मेहनत घ्यावं लागते, आपल्याला रिसर्च करावा लागतो. आणि जर आपल्याला मग असे संपूर्ण शेअरचे चार्ट्स वगैरे त्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपला आणखीन एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे संदीप कोठरा ऑफिशियल. आपण तो चॅनल आपण सबस्क्राईब करा. आपण ह्या चॅनलवरती फक्त काय करतो का काही लोकांना बराच वेळ नसतो आणि मग आपण ह्या चॅनलवरती साधारणतः विदाऊट चार्ट ते आपण सगळे व्हिडिओ याच्यामध्ये बनवत असतो.
आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती मग ते व्हिडिओ मोठे होतात, 35-40 मिनिटाचे होतात. आणि जर ते आपल्याला बघायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला तो चॅनल आपला सबस्क्राईब करावा लागेल. आणि आता तेव्हा एकंदरीत आपल्याला डिस्क्लेमर द्यावं लागतं का हा संपूर्ण जो काय व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपला एज्युकेशनल बेसवरती होता. आणि या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारे कुणालाही बायचं किंवा सेलचं तुम्हाला रिकमेंडेशन दिलेलं नाही. फक्त जे मी काय केलं आहे दिवसभरामध्ये ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर समजा तुम्ही याच्यावरनं जर एखाद्या शेअर्स घेतला आणि फायदा झाला तर आनंदाची गोष्ट आहे, पण जर तोटा झाला तर त्याच्याशी माझ्या चॅनलचा काही संबंध असणार नाही. मी कुठल्याही प्रकारे सेबीचा रजिस्टर टेक्निकल अनालिस्ट नाही. आणि आपण कुणाकडनंही आपण टेलिग्राम चॅनलचे वगैरे आणि किंवा या नाता कारणाने कुणाकडनंही पैसे घेत नाही. आणि तेव्हा एकंदरीत जर ही माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.